ज्येष्ठ साहित्यिक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास पाटील यांच्या संभाजी या कादंबरीमधील कथित आक्षेपार्ह आणि अनैतिहासिक मजकुराच्या विरोधात सम्राजी बिग्रेट ही आक्रमक झाली असून तात्काळ जाहीर माफी मागून आक्षेपार्ह मजकूर दुरुस्त करावा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावलं जाईल असा थेट इशारा बिग्रेटच्या वतीनं देण्यात आला आहे। या इशाऱ्यानंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ ही उडाली असून तातडीनं मध्यस्थी बैठक आयोजित करण्यात आली। संभाजी बिग्रेटने विश्वास पाटील यांच्यावरती गंभीर आरोप करत विश्वास पाटील हे जेम्स लेनचे मावस भाऊ आहेत का असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे। छत्रपती संभाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वावर आणि पराक्रमावर संशय निर्माण करणारं लिखाण करून महाराष्ट्राच्या इतिहासाची बदनामी करण्यात आली असा आरोप बिग्रेटने केला आहे। या मागणीनंतर संभाजी बिग्रेटच्या वतीनं सातारेमधील पवई नाका परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आलं आणि आंदोलनादरम्यान विश्वास पाटील यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली। बिग्रेटच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत लेखी निवेदनही सादर केले। तसंच या प्रकरणी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती बिग्रेटने दिली आहे। संभाजी बिग्रेटच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि संमेलन शांततेत पार पाडावे या दृष्टीनं प्रशासनानं हस्तक्षेप केला असून संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील आणि बिग्रेटच्या पदाधिकाऱ्यांची पद्धतदाराआड बैठकही घेण्यात आली। या बैठकीमध्ये कादंबरीमधील वादग्रस्त मजकूर हटवून जाहीर माफी मागण्यात यावी, तसेच संमेलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावरती सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। माफी नाही तर इशारा मागे घेतला जाणार नाही या इशाऱ्यावर बैठकीनंतरही संभाजी बिग्रेटने आपल्या भूमिकेवरती ते ठाम आहेत। विश्वास पाटील यांनी जाहीर माफी मागितली नाही तर दिलेला इशारा मागे घेतला जाणार नाही असं स्पष्ट शब्दात बिग्रेटने जाहीर केलंय। त्यामुळे आता सर्वांचं लक्ष मराठी साहित्य संमेलनामधील अध्यक्षीय भाषणाकडे लागलं असून त्या व्यासपीठावर पाटील माफी मागतात का यावर संमेलनाचं भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र आहे। या वादामुळे मराठी साहित्य संमेलनावर राजकीय आणि सामाजिक तणावाचं सावट निर्माण झालं असून पुढील घडामोडींवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित झालं आहे।